हाय एव्हरीवन, आज आहे डे 7. तर आज आपण पाहणार आहोत की स्टिचमध्ये बीट्स घालून स्टिच कशी घ्यायची. तर बघा, असं धागावरती काढून घ्यायचं आहे, निडलमध्ये बीट्स भरायचे आहेत. त्यानंतर एक एक त्यामध्ये सोडून त्याच्याजवळच खाली स्टिच घेऊन आपल्याला पुढे परत तसंच रिपीट ही प्रोसेस करायची आहे. निडलमध्ये एक तुम्हाला स्टार्टिंगला एक एक मणी घ्यायचे आहेत. त्यानंतर धागावरती काढून त्यामध्ये सोडायचं आहे. त्यामध्ये बीट सोडल्यानंतर परत स्टिच घेऊन परत रिपीट तीच प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे एक लाईन खेचून घ्या आधी तुम्ही, आणि त्यानंतर अशा त्या प्रॉपर लाईनवरती अशी बीट्स येऊ द्या. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे तुम्ही पण प्रॅक्टिस करा. हळूहळू करून घ्या. स्टार्टिंगला जमणार नंतर चालेल. बघा, त्यानंतर ती असं शेवटी आपल्याला घेऊन एंड नॉट टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही राईस मणी, गहू मणी किंवा कट पाईप असे कुठलेही बीट्स घेऊन तुम्ही अशा प्रकारे स्टिच करू शकता. बघा, हा मी थोडासा व्हिडिओ जवळून केलेला आहे. गहू मणी राईस मणी घातल्यानंतर हा आपल्याला असं त्याच्या जवळच स्टिच काढून वरती घेऊन परत गहू मणी ॲड करून परत धाग्यामध्ये सोडून परत स्टिच घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण लाईन करून घ्या तुम्ही, आणि शेवटी एंड नॉट टाकून द्या. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे परत तुम्ही कट पाईपमध्ये करा, मोतीमध्ये करून घ्या. प्रॅक्टिस करा तुम्ही त्याची परत प्रॅक्टिस करत राहिला तर तुम्हाला जमेल. शेवटी परत ह्याला पण एंड नॉट टाकून घ्यायची आहे. परत धाग्याला आणखी नॉट काढून पुन्हा तुम्ही कट पाईप घेऊ शकतात. मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला थोडंफार. कट पाईपचं पण आपण वर्क केलेलं आहे. याच्यावरती लाईन करून घ्यायची आधी खाली, आणि मग तुम्ही नंतर म्हणजे धाग्याला आपल्या गाठ टाकून स्टार्ट करून परत शेवटी स्टिच करून झाल्यानंतर एंड नॉट टाकून द्यायची आहे. बघा, आता आपण कट पाईप घेतलेले आहेत. माझ्याकडले हे कट पाईप आहेत, ते व्हाईट कट पाईप आहेत. एवढं काही क्लिअर दिसणार नाही आहे तुम्हाला, पण असेच एक कट पाईप घालून तुम्ही स्टिचवरती काढून परत घ्यायचं आहे. निडलमध्ये एक कट पाईप घ्या. स्टार्टिंगला तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला जसेल त्या पद्धतीने